श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. आणि जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही तुमचे अनुभव रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपला व्हिडिओ 11:35ला सकाळी 11:35ला येतो. नक्कीच तुम्हीही माझ्या व्हिडिओची स्वामी अनुभवाची वाट पाहत असाल ही अपेक्षा करते. तर आजची सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे. ही सेवा जर तुम्ही केली तर आयुष्यामध्ये तुमच्या बाबतीत कसलेही प्रश्न असू द्या, नक्की आणि नक्की मार्ग लागतील. आणि अडकलेली जी कामे आहेत किंवा कामामध्ये जे काही अडथळे येतात तेही दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. सगळ्यांना माहिती आहे की दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे केले जातात, पण दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना कसे करायचे की जेणेकरून आपल्याला फलप्राप्ती होईल, लवकरात लवकर फलप्राप्ती होईल. तर बघा, दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजे 700 श्लोकांच्या मागे जर आपण संपुटित पाठ केले. संपुटित पाठ म्हणजे काय तर ते समजून घ्या की आपण जी सेवा करतो ती संपुटित पाठ लावून जर सेवा केली तर तुम्हाला सांगते तुमचा प्रश्न 100% मार्गी लागतो, म्हणजे लागतोच. तर 700 श्लोकांच्या मागे म्हणजे सुरुवात करायच्या अगोदर आणि शेवटी प्रत्येक श्लोकाला तुम्ही जर मी सांगते ते मंत्र लावून जर तुम्ही हा पाठ केला तर बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल काय येतो. तर हा पाठ काय आहे बघा. तर विशिष्ट कामे म्हणजे जर आपल्याला एखादं विशिष्ट काम जर तुम्हाला करायचं असेल आणि ते लवकरात लवकर जर फलदायी व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही नक्की 99 मंत्राचा जर संपुटित पाठ केला, दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक ओवीला प्रत्येक श्लोकाला जर तुम्ही जिथे जिथे उवाचे येतं बघा तिथे तिथे तुम्ही जर हा मंत्र म्हटला, हा मंत्र म्हणून तुम्ही उवाच्या तिथे हा मंत्र म्हणायचा, त्याला म्हणतात की संपुटित पाठ करणं. तुम्ही जर असं प्रत्येक उवाच्या तिथे जर हा मंत्र तुम्ही म्हणला, 99 मंत्र. आता 99 मंत्र तुम्हाला माहितीच आहे की ओम आय रिंग क्लीं चामुंडा अँड विचे हा मंत्र आहे. तो मंत्र म्हणून जर तुम्ही संपुटित पाठ लावला, पाठ केला दुर्गा सप्तशतीचा, तर तुमच्या आयुष्यामध्ये कसलेही प्रॉब्लेम असू द्या, कसलेही लग्न जमत नाही आहे, लग्न जमलेले मोडतायत किंवा काही अडथळे येतात, आणखीन नोकरी लागत नाही आहे, घरात पती पत्नीचं जमत नाही आहे, त्यासाठी आपल्या आई भगवतीचा आशीर्वाद असणं खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जर आई भगवतीला प्रसन्न करून घ्यायचा असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा संपुटित लावून करा. आणि त्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे तर 99 मंत्र म्हणायचा आहे. आणि तो कसा म्हणायचा तुम्हाला माहिती आहे की जिथे जिथे ज्यांनी दुर्गा सप्तशती पाठ केलेला आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की जिथे जिथे उवाच येतं तिथे तिथे तुम्हाला 99 मंत्र म्हणायचा आहे. तर दुसरा उपाय असा, आता ज्यांना जबरदस्त बाधा झालेली आहे, बाहेरची बाधा, तर त्यांनीही महामृत्युंजय मंत्राचा जर संपुट लावून पाठ केला तर तुमचे जे काही बाहेरच्या बाधा असतील किंवा ज्यांनी कोणी असं करणी वगैरे केलेली असेल किंवा वाईट नजर असतील, वाईट दोष असतील, तर ते महामृत्युंजय मंत्राने सगळे निघून जातात. तुम्ही फक्त हा उपाय करून बघा. महामृत्युंजय मंत्र सगळ्यांना माहिती आहे बघा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्युमोक्षीयमामृतात. हा आपला महामृत्युंजय मंत्र आहे. तो तुम्ही जर संपुटित लावून केला, दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्ही संपुटित लावून केला तर तुम्हाला जे कोणती जबरदस्त बाधा झालेली असू द्या, कितीही जास्तीत जास्त बाधा असू द्या, ज्यांची कोणी करणी केलेली आहे, वाईट नजर आहे, नजर दोष आहे, हे सगळं निघून जातं. तिसरा असा आहे की तुम्हाला जर संकट नाश करायचा आहे, संकटाचा नाश करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा या मंत्राने करा की शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वास्यत्री हरे देवी नारायणे नमोस्तुते. हा मंत्र म्हणायचा. हे मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते. तो मंत्र तुम्ही
त्या प्रत्येक तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम बघून त्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा संपुटीत लावून, तर तुमचं निवारण नक्की झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यातून तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच. तर आरोग्य आणि सौभाग्यप्राप्तीसाठी कोणती सेवा आहे बघा, किंवा कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर देही सौभाग्य आरोग्य देही मे परम सुखम रूप देही जय देही यशो देही द्विषो जही. हा तुम्हाला आरोग्य व सौभाग्य प्राप्तीसाठी हा मंत्र म्हणायचा संपुटीत लावून. बाधा शांतीसाठी, आता बाधा जर झालेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला शांती मिळावं, समाधान मिळावं, किंवा घरामध्ये जे काही क्लेश होतात, भांडणं होतात, ते पूर्ण शांत वातावरण राहण्यासाठी तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. सर्व बाधा प्रशमन त्रैलोक्यस्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्तमं व्याधी विनाशनम. हा मंत्र म्हणून तुम्हाला संपुटीत पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा. सर्व प्रकारच्या कल्याणासाठी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बघा, हा मंत्र तुम्ही दुर्गा सप्तशतीच्या पाठाला संपुटीत लावून करायचा आहे. तर तुमच्या सगळ्या प्रकारचे जी काही अडथळे असतील किंवा तुम्हाला कामामध्ये यश नाही आहे तर त्याचं कल्याण होणार म्हणजे होणारच. आणि विवाहासाठी बघा, आता विवाहाचा मंत्र काय आहे बघा, ओम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र आहे विवाहाचा. हा मंत्र तुम्ही जर दुर्गा सप्तशतीच्या 700 श्लोकी पाठाला जर हा मंत्र म्हणून तुम्ही संपुटीत पाठ केला तर तुम्हाला सांगते, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही विवाहाच्या बाबतीतले अडथळे आहेत ते नक्की दूर होऊन तुमचं लग्न जमण्यास मदत होईल. तर मी तुम्हाला हे छोटे छोटे एक मंत्र सांगितले, ते मंत्र म्हणून तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ संपुटीत पाठ करायचा आहे. तर हे तुम्ही तुमच्या प्रश्नानुसार किंवा तुमच्या प्रॉब्लेमनुसार, अडचणीनुसार हा पाठ करू शकता. मी प्रत्येक अडचणीवर हा मंत्र सांगितलेला आहे. फक्त दुर्गा सप्तशतीच्या पाठाला तुम्ही हे मंत्र म्हणून संपुटीत पाठ केला तर तुमच्या आयुष्यातले, जीवनातले जे काही अडथळे असतील ते दूर होणार म्हणजे होणारच. तर ह्याचा एक अनुभव मी तुम्हाला सांगते ह्या संपुटीत पाठ केलेल्याचा. तर बघा, एका महिलेने सप्तशतीचे 30 संपुटीत पाठ केलेले होते, 30. तर त्यांनी शरणागत दिनार्थ या मंत्राने संपुटीत लावून 30 पाठ केले होते. तर त्यांचा असा प्रश्न होता त्या महिलेचा की त्यांचे पती त्यांना सोडून गेलेले होते आणि हे 30 पाठ केल्याच्या नंतर त्यांचे पती नाही सांगता किंवा कोणीच काही बोललं नाही किंवा त्यांना शोधायलाही गेले नाही, ते आपोआप घरी आले आणि म्हणजे परत येऊन त्यांचा संसार सुरळीत चालू झाला. म्हणजे इतके मोठे मोठे प्रॉब्लेमसुद्धा या संपुटीत पाठाने सुटतात. आणि म्हणजे तुम्ही जर कुठलीही स्वामींची सेवा जर मनापासून केली तर तुम्हाला मी 100% सांगते की तुम्हाला म्हणजे अनुभव येणार म्हणजे येणारच. कारण जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा मनापासून करताना तेव्हा स्वामींपर्यंत ती पोहोचते म्हणजे पोहोचतेच आणि त्या सेवेला स्वामींचा आशीर्वाद हा मिळतोच. कारण ही सेवा इतकी प्रभावी सेवा आहे, तुम्हाला आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संपुटीत पाठ करणं म्हणजे तुम्ही प्रत्येक श्लोकाला तो मंत्र म्हणून तुम्ही पाठ करताय. त्यामुळे कुठलाही असू द्या, बाहेरच्या जबरदस्त बाधेचा असू द्या, तुम्हाला जी बाधा झाली त्याच्या शांततेसाठी असू द्या, संकट निवारणासाठी असू द्या, विवाहाचं काही तुम्हाला काही म्हणजे अडथळे असतील ते असू द्यात, किंवा दुसरे काही आणखीन प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी असू द्या, तुम्ही जर हे मंत्र म्हणून मी तुम्हाला जे सांगितले आता ते मंत्र म्हणून तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा संपुटीत पाठ केला तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीच अडथळे उरणार नाहीत. तर बघा, ह्या सेवेमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. मी त्याला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमच्याकडेही जर काही असे स्वामींचे अनुभव असतील तर तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सअप करा. कारण त्या अनुभवातून तुमचे जर अनुभव लोकांपर्यंत गेले तर त्या अनुभव ऐकून लोकांनाही थोडासा धीर मिळतो, दिलासा मिळतो, की जेणेकरून ते त्यांच्या दुःखातून, संकटातून बाहेर येण्यास त्यांनाही मदत होते.
तर बघा, ही सेवा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि या सेवेतून तुम्हाला जर काही अनुभव आले तर तेही मला व्हॉट्सअप करायला किंवा शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, की जेणेकरून ही कोणी जी सेवा करेल त्यातूनही लोकांचे दुःख संकट दूर होण्यास मदत होईल. आणि तुम्हाला जो काही त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा दुआ जो काही तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, खरंच त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन त्यांचा आत्मा नक्कीच तृप्त होण्यास मदत होईल. त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.